हॅलो मित्रांनो, तुमचं आजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. पहिल्या व्हिडिओमध्ये वॉर्मिंग अपबद्दल खूप दमाने माहिती सांगितली. चिटचॅट, वॉर्मिंग अप, त्यातले प्रश्न कसे उपयुक्त असतात, परीक्षेला कसा प्रश्न येतो याबद्दल मी चर्चा केलेली आहे. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर किती प्रकारे देता येतं ते मी पहिल्या व्हिडिओत समजून सांगितलं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी प्रत्यक्ष कवितेला सुरुवात केली, टायटलचा अर्थ सांगितला, 2 स्टँजे घेतले, पहिले 2 स्टँजे, त्यातले रायमिंग पेअर्स पाहिले, काही छोटे छोटे प्रश्न पाहिले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले 2 स्टँजे पाहणार आहोत. टुडे वी शॅल डील विथ द रिमेनिंग 2 स्टँजाज फ्रॉम दिस पोयम बी द बेस्ट. काल परवा तुम्हाला मी पुन्हा सांगितलं, चांगलं बना, उत्तम बना, सर्वोत्तम बना. माणूस जीवनात काही ना काही बनतोच, असा कोणी नाही की जो काहीच बनत नाही. राईट नाव आय स्टार्ट रीडिंग स्टँजा नंबर 3. यू विल लिसन केअरफुली. मागच्या तासाला एक चूक झालेली, मोठी चूक आहे, तुमच्या निदर्शनाला आणून दिली. त्याच्याबद्दल जर कोणाला काही शंका असेल तर ते माझ्याशी संपर्क साधू शकता. आज आपल्याला तिसरा आणि चौथा स्टँजा संपवायचा आहे. लेट अस स्टार्ट. नाव आय रीड, लिसन केअरफुली. वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. आपण सर्वच जण काही कॅप्टन्स होऊ शकत नाही. वी हॅव टू बी क्रू. आपणाला क्रू बनायचं. आता क्रू काय असतं? तुम्हाला विमान माहिती आहे, तुम्हाला जहाज माहिती आहे, तुम्हाला रणगाडा माहिती आहे. यू नो द शिप, यू नो द एरोप्लेन अँड यू नो द टँक. ऐकलंय का बघा तुम्ही? रणगाडा म्हणालो मी, जहाज म्हणालो, विमान म्हणालो, हेलिकॉप्टर म्हणालो. याच्यामध्ये पायलट सोडून इतर सहकारी जे असतात त्यांना क्रू म्हणतात. लक्षात ठेवा, हा शब्द नीट समजून घेतला पाहिजे आणि त्याचा उच्चारसुद्धा डोक्यात ठेवला पाहिजे. क्रू इथं अर्थ दिला आहे सेलर्स हू वर्क ऑन अ शिप, पण असाही अर्थ होतो मी जो सांगितला तो. क्रू मेंबर्स हे विमानात सुद्धा असतात, क्रू मेंबर्स हे रणगाड्यात सुद्धा असतात, त्यांना सुद्धा क्रू म्हटलं जातं. आता सर्वच तर काही कॅप्टन बनू शकत नाही. ऑल कॅनॉट बिकम कॅप्टन्स, ऑल कॅनॉट बिकम पायलट्स. एम आय राईट? बरोबर आहे का नाही? मग काय बनता येतं? क्रू बनता येतं. क्रू. राहिलेला खालचा जो सहकारी आहे, इतर सर्व सहकारी मिळून जे असतात त्यातला एखादा मेंबर तुम्हाला बनता येतं. पहा, दमाने सांगतोय मी, समजून घ्या. आय रीड द लाईन वन्स अगेन. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. आता सोप्या इंग्लिशमध्ये सांगतो, वी ऑल कॅनॉट बिकम कॅप्टन्स. सगळेच आपण कॅप्टन्स बनू शकत नाही. बरोबर? आर्मीमध्ये कॅप्टनचं पद आहे, कर्नलचं पद आहे, ब्रिगेडियरचं पद आहे, जहाजालाही कॅप्टन असतो. लक्षात घ्या बाबड्यांनो, शिपला कॅप्टन असतो, पण आपण सगळेच कॅप्टन बनू शकत नाही. वी हॅव गॉट टू बी क्रू. म्हणजे सोप्या इंग्लिशमध्ये वी कॅन बिकम क्रू. आपण जहाजावरचा इतर सहकारी बनू शकतो. मग आता कळालं, नाही कॅप्टन बनता आलं तर जहाजावरचा इतर मेंबर बना, इतर सहकारी बना की जो कॅप्टनला मदत करतो. मला तुम्ही सांगा, एकटा कॅप्टन चालू शकतो का जहाज? इतर मेंबर लागतात. नाही, एकटा पायलट विमान चालू शकतो का? नाही, त्याला एअर होस्टेस लागतात, इतर मेकॅनिक लागतात, इतर सहकारी लागतात. इतर सर्वांना क्रू म्हणतात. ल्या अर्थ क्रू. CREW, क्रू. उच्चार मी सांगितला काय करायचा, क्रू करायचा. आता इंग्लिशमध्ये सोपा अर्थ देतो, मेंबर्स नाही, अदर मेंबर्स.
other members on the ship कॉमा पहा मी काय अर्थ वेगळा अर्थ लिहिला आहे अदर मेंबर्स ऑन द शिप इन द प्लेन and in the tank असा अर्थ आहे याचा क्रू अदर मेंबर्स ऑन द शिप इन द प्लेन अँड इन द टँक जहाज विमान रणगाडा यांच्यावरील कॅप्टन सोडून इतर सहकाऱ्यांना क्रू म्हणतात क्रू मग तुमच्या लक्षात आलं त्यांचंही काम महत्त्वाचं आहे देअर वर्क इज ऑल्सो इम्पॉर्टंट इट इज नॉट अनइम्पॉर्टंट परहॅप्स लेस इम्पॉर्टंट लेस कदाचित कमी महत्त्वाचं असेल पण महत्त्वाचं आहेच ना म्हणून मग अशी मी काय म्हणालो एकटा कॅप्टन काय करणार हे भलं मोठं जहाज चाललं अमेरिकेला एकच माणूस आहे कॅप्टन तो जहाज चालवत चालला मला सांगा जमल का शक्यच नाही अनेक प्रकारचे मेकॅनिक अनेक प्रकारचे इतर सहकारी मदतनीस डॉक्टर बाबांनो या सगळ्यांना मिळून क्रू म्हणतात पहिल्या ओळीचा अर्थ क्लिअर झाला अँड सम हायवे हॅपियर मेक देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर इथं आपल्या सर्वांसाठीच काही ना काहीतरी आहे देअर्स समथिंग मी देअर इज म्हणालो सुट्टं बोललो तुम्हाला समजण्यासाठी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये पहिल्या पानावर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिले होते तुम्ही बघितले का बघा देअर्स अँड आय से देअर इज तुम्हाला समजायला सोपं जातं देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर इथं या जगामध्ये आपल्या सर्वांसाठी काही ना काहीतरी करायला आहे बापरे किती गोष्टी हजारो गोष्टी तुम्ही करू शकता एव्हरीवन हॅज समथिंग टू डू काय बोललो मी एव्हरीवन हॅज समथिंग टू डू ऑर एव्हरीवन हॅज टू बिकम समथिंग प्रत्येकाला काही ना काहीतरी बनायचंच ना कुणी मेकॅनिक कुणी फिटर कुणी काय हां इलेक्ट्रिशियन गवंडी सुतार हां पेंटर अहो काही ना काही बनायचंच कुणी इंजिनियर कुणी काय हां कुणी राजकारणी बरोबर आहे का नाही हजारो गोष्टी आहेत इथं आपल्यासाठी करायला बरंच काही आहे या ओळीचा अर्थ परत वाचो देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर देअर इज बिग वर्क टू डू देअर्स बिग वर्क टू डू तिथं काही करायला मोठं काम पण आहे मोठंही काम आहे बिग वर्क टू डू अँड देअर्स लेसर टू डू आणि कमी महत्त्वाचं पण काम आहे लेसर लेसरचा अर्थ नॉट सो इम्पॉर्टंट लेसर लेसर नॉट सो इम्पॉर्टंट एवढे महत्त्वाचे नसलेले म्हणजेच कमी महत्त्वाचे होतो बरोबर आता कमी महत्त्वाचे मग इथं काही मोठाली कामं आहेत या जगामध्ये करायला काही छोटी कामं आहेत असं म्हणा महत्त्वाची कामे आहेत कमी महत्त्वाची कामे आहेत म्हणून मी पहिल्या दिवशी माझ्या लेक्चरमध्ये असं म्हणालो होतो झाडूवाल्याचं कामसुद्धा महत्त्वाचं आहे द वर्क ऑफ ए स्वीपर इज ऑल्सो इम्पॉर्टंट इट इज लेस इम्पॉर्टंट बट इट इज इम्पॉर्टंट नो डाऊट शंकाच नाही ते महत्त्वाचंच आहे बघा पहिल्या दिवशी सांगितलेला संदर्भ बरोबर या ठिकाणी आला हां
जेवढं महत्त्व प्राईम मिनिस्टरला आहे आपल्या कंट्रीमध्ये, तेवढंच महत्त्व या लोकशाहीमध्ये झाडूवाल्याला पण आहे. महात्मा गांधी नेहमी ते सांगत असत, प्रत्येक व्यक्तीचं काम महत्त्वाचं आहे, त्याला हे कमी महत्त्वाचं आणि ते जास्त महत्त्वाचं असं म्हणताच येणार नाही. हाऊ कॅन यू से? नाही म्हणू शकत. पण कामं करायला पुष्कळ आहे, पुष्कळ बरंच काही आहे. देअर इज समथिंग टू डू, बिग ऑर स्मॉल, इम्पॉर्टंट ऑर अनइम्पॉर्टंट. खरं तर याचा अर्थ अनइम्पॉर्टंट दिलाय बघा तुम्ही त्याच्यात, पण मी त्याच्याहीपेक्षा वेगळा अर्थ दिला, कारण अर्थ सांगताना तो बरोबर फिट बसला पाहिजे. थर्ड लाईन, देअर इज बिग, आता ती परत वाचतो थर्ड लाईन. There's big work to do and there's lesser to do and the task you must do is the near. आणि जी मोठी कामगिरी तुम्हाला करायची, अवघड काम ते करायचं, ते जवळच आहे, फार दूर नाही. टास्कचा अर्थ लिहा, डिफिकल्ट वर्क, टास्क. डिफिकल्ट वर्क, टास्क, डिफिकल्ट वर्क. इंग्लिशमध्ये लिहिल्यानंतर याचा अर्थ लिहायचा अवघड कामगिरी. आणि जे अवघड काम तुम्ही करायलाच पाहिजे, यू मस्ट डू द टास्क अँड इट इज नियर. तिथंच हे तुमच्या आसपास अवघड कामगिरी आहे, ती तुम्ही करायलाच पाहिजे. ते जवळ आहे, ते काम तुमच्या आसपास आहे, इट इज नियर. थर्ड स्टॅन्झा संपला. आता मी थर्ड स्टॅन्झा वाचून, झटकन वाचून मग लास्ट स्टॅन्झाकडे जाणार. लिसन केअरफुली, वाचलं फार चांगलं पाहिजे. वी कांट ऑल बी द कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. There's something for all of us here. There's big work to do and there's lesser to do and the task you must do is the near. आता मला सांगा, तुमच्या लक्षात आलं? क्रूला रायमिंग पेअर कोणता बसतो? डू. फर्स्ट थर्ड, सेकंड फोर्थ. त्या दिवशी बी सांगितलं होतं मी मागच्या लेक्चरमध्ये, 2 पहिले स्टॅन्जे शिकवताना मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं. म्हणून उच्चार क्रू बरोबर डू, हियर, नियर, 2 रायमिंग पेअर्स इन ईच स्टॅन्झा. हळूहळू इंग्लिश बोलायचं शिका. प्रत्येक स्टॅन्ज्यात 2 रायमिंग पेअर्स आहेत. नाव लेट्स गो टू द लास्ट अँड फोर्थ स्टॅन्झा. आता आपण जाऊ चौथ्या स्टॅन्झाकडे. मला आता तुम्ही सांगा, जर एखादं ट्रू आणि फॉल्स वाक्य मी आत्ताच्या याच्यावर टाकलं तर तुम्ही सांगू शकाल का? बघा तुम्हाला जमतं का? वी ऑल कॅन बिकम कॅप्टन्स असं जर मी विचारलं, वी ऑल कॅन बिकम कॅप्टन्स, आपण सर्वच कॅप्टन्स बनू शकतो, तर हे ट्रू होईल का? कसं काय होईल? सगळ्यांना कसं काय कॅप्टन बनता येईल? त्यामुळे दिस स्टेटमेंट इज फॉल्स. मग अशी ट्रू आणि फॉल्सची उदाहरणे पाठीमागे ॲक्टिव्हिटीजमध्ये दिलेली आहेत, आपण ती पाहणार. पण एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एक नमुना दाखवलेला आहे. राईट. आता आपल्याला जायचं स्टॅन्झा नंबर 4 कडे, लास्टकडे. लिसन, आय रीड द फर्स्ट लाईन ऑफ स्टॅन्झा नंबर 4. If you can't be a highway, जर तुम्हाला महामार्ग बनता येत नसेल, तुम्ही बनवू शकत नसाल, बी अ ट्रेल. काय बना? ट्रेल बना. ट्रेल मीन्स ए नॅरो पाथ. अगोदर ट्रेलचा अर्थ लिहा. अ ट्रेल मीन्स अ नॅरो पाथ. A narrow path.
अरुंद मार्ग, नॅरो पाथचा होतो अर्थ अरुंद मार्ग. पायवाट म्हणता तुम्ही, आपण आपल्या ग्रामीण भागातली कंट्री साईडमधले लोक त्याला पायवाट म्हणतात. दिस नॅरो पाथ गोज थ्रू द फॉरेस्ट. इट गोज अलॉंग द रेल्वे ट्रॅक. इट गोज अलॉंग द हायवे. जरा डोळ्यासमोर आणून बघा बरं, मी बरोबर बोललो का नाही बोललो. ही पायवाट हायवेच्या कडेने पण असते. हे ट्रेल रेल्वे ट्रॅकच्या कडेने असतं, तिथूनही लोक जातात पायी पायी. मग लक्षात घ्या. आता कवी असं म्हणतो, डगलस मॅलॉक, इफ यू कॅनॉट बी द हायवे. जर तुम्हाला हायवे महामार्ग जर बनणं शक्य नसेल तर तो काय सल्ला देतो? बी अ ट्रेल, बी ए नॅरो पाथ. पायवाट बना. तुमच्या लक्षात आलं का मग तो असं का म्हणतो, पायवाट का म्हणतो बरं? अरे जसा हायवेचा वाहनं पळायला उपयोग होतो, रेल्वे ट्रॅकचा ट्रेन्स पळायला उपयोग होतो, तसा पायवाटेचा उपयोग तुम्हाला आम्हाला चालण्यासाठी होतो की नाही होतो? शहरामध्ये फुटपाथ असतात. मेन रोड असतो तो वेगळा आणि फुटपाथ असतो तो वेगळा. फुटपाथ इज ऑल्सो इम्पॉर्टंट. द मेन रोड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मी किती छान उदाहरण दिलं बघा तुम्हाला. फुटपाथ. इफ यू कॅनॉट बिकम ए मेन रोड, बी ए फुटपाथ. आलं का नाही माझं उदाहरण? सांगा तुम्ही आता. इफ यू कॅनॉट बिकम एन इंजिनियर, बी ए फिटर, बी ए टर्नर. आलं का नाही माझं उदाहरण तिथं? एखाद्याला नाही मेकॅनिकल इंजिनियर बनता आलं, पण चांगले फिटर आहेत ना, एक्सपर्ट फिटर आहेत. अरे 10 मिनिटात गाडी खोलतात आणि 10 मिनिटात फिट करतात. काय करतात त्या इंजिनियरला? मग कवीमध्ये कसा कवीनेच किती छान संदेश दिला. हे बनू शकत नाही तर हे बना, हे बनू शकत नाही तर ते बना. बनलंच पाहिजे. मग जशी किंमत, जेवढं महत्त्व हायवेला आहे तेवढंच महत्त्व ट्रेलला आहे. तुमच्या डोक्यात आलं का बघा? म्हणजे मी आता इंग्लिशमध्ये सांगतो, हायवे ॲज वेल ॲज ट्रेल मीन्स नॅरो पाथ, बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. काय बोललो? बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. दोघांना सारखंच महत्त्व आहे. मग नाही जमलं महामार्ग बनायला, अरुंद मार्ग बना, पायवाट बना. दॅट इज ऑल्सो युजफुल फॉर अस टू वॉक, टू एन्जॉय. आनंद घेता येतो पायवाटेचा. अशा नागमोडी पायवाटा जंगलातून जातात, टेकडीवर जाते पायवाट. पण याला अनुभव घ्यावा लागतो, तेव्हा कविता पण समजत असते. लक्षात ठेवा. मी ती हायवेची ओळ परत वाचतो. इफ यू कांट, कुठं गेलं ते? इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. बघा, तुम्ही जर सूर्य बनू शकत नसाल, तारा बना. किती साधी ओळ आहे बरं. आता एवढं आपण जर इथपर्यंत शिकत आलो ना, इफ यू कांट बी, इफ यू कांट बी, इफ यू कांट बी, म्हणजे सोपेन्समध्ये इफ यू कांट बिकम, इफ यू कांट बिकम. बिकम बी शब्द कळाला पाहिजे तुम्हाला, नाही तर उपयोगच होणार नाही. मग या कवितेमध्ये माझा असा दावा आहे, बिकम सुद्धा तोच अर्थ होतो, बीन बिकम एकच. या ओळीमध्ये कवी किती छान सांगतो, इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. म्हणजे काय? आता तर तुम्हाला सांगता येईलच. जर तुम्हाला सूर्य बनता येत नसेल, सूर्य बनवू शकत नसाल तर तारा बना. आता बघा, गमतीनं काही घरामध्ये आई वडील म्हणत असतात, हा माझा थोरला मुलगा सूर्य आहे, सूर्य. समजून घ्या. आता उपमा कशी देतात. थोरला मुलगा एकदम हायली क्वालिफाईड आहे, वेल एज्युकेटेड आहे, चांगला उच्च शिक्षित आहे, आणि दुसरा जरा कमी आहे. जरा बघा बरं का इकडं, दुसरा जरा कमी शिकलेला आहे. तो वडील दुसऱ्याला सांगताना म्हणतात, माय एल्डर सन इज द सन. फळ्यावर लिहू का? कारण सन शब्द दोनदा आलाय. बघा, माय एल्डर सन इज द सन. पहिल्या सनचं स्पेलिंग SON, दुसऱ्या स्पेलिंगचं SUN. पण अर्थ समजून घ्या. किती छान वाक्य सांगितलं मी. माय एल्डर सन इज द सन,
माय यंगर सन इज द स्टार. आता काय कळलं? माझा थोरला मुलगा सूर्य आहे, तर माझा छोटा धाकटा मुलगा तारा आहे. पण दोघांना महत्त्व आहे ना. तारे रात्री चमकतात, हं? या जगाला प्रकाशमान करतात, पण ताऱ्याला प्रकाश कोणाकडून मिळतो? सूर्याकडून. म्हणून सूर्य जरी जास्त महत्त्वाचा असला, ताऱ्यालाही तेवढीच किंमत आहे ना. मग ह्या कवितेत तेच सांगायचं आहे, वारंवार वारंवार. कुठलीही गोष्ट अनइम्पॉर्टंट आहे असं म्हणता येणार नाही. नथिंग इज अनइम्पॉर्टंट. एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. सम थिंग्स हॅव लेस इम्पॉर्टन्स. काही गोष्टींना कमी महत्त्व आहे, पण त्या महत्त्वाच्या आहेतच ना. अहो, शाळा आहे, शाळेला हेडमास्तर आहे, सुपरवायझर आहे की नाही, क्लर्क्स आहेत, शिपाई बी आहे. मग मला तुम्ही आता सांगा, हेडमास्टरला फार महत्त्व आहे, मान्य आहे मला. मग शिपाईला काही महत्त्व नाही का? हां, पिऊन हॅज नो इम्पॉर्टन्स. येस, पिऊन हॅज इक्वल इम्पॉर्टन्स. तेवढंच महत्त्व आहे त्याला. कोण बेल देईल, कोण खोल्या साफ करेल, कोण नोटीस घेऊन जाईल प्रत्येक वर्गात, तुम्ही मला सांगा. म्हणजे बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. द हेडमास्टर इज ऑल्सो इम्पॉर्टंट, द पिऊन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. एम आय राईट? मी किती छान उदाहरण दिलं बघा तुम्हाला. म्हणून सूर्य बनता येऊ शकत नसेल तर तारा बना. काय सोपं आहे, किती सोपं आहे. नेक्स्ट लाईन. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर फेल. आता इकडे बघा, दिस लाईन इज व्हेरी नाईस लाईन, आय वुड से. मी असं म्हणेल, ही ओळ खूपच छान आहे. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. हे काही साईजवर अवलंबून नसतं, आकारावर अवलंबून नसतं. तुम्ही जिंकता का अयशस्वी होता, हे आकारावर अवलंबून नसतं. हां, आणि तुम्हाला सुद्धा कळलं, हे वजनावर, आकारावर, अशा भल्या मोठ्या शरीरयष्टीवर, उंचीवर अवलंबून असतं नाही. विजय प्राप्त करणं, विजयी होणं किंवा अयशस्वी होणं हे साईजवर अवलंबून नसतं. मग आता मी तुम्हाला सांगतो, विनिंग म्हणजे जिंकणं, अँड फेलिंग म्हणजे अयशस्वी होणं. मग असंही बोलता येतं सोप्या इंग्लिशमध्ये, विनिंग ऑर फेलिंग डज नॉट डिपेंड ऑन साईज. काय बोललो ऐका, विनिंग ऑर फेलिंग डज नॉट डिपेंड ऑन साईज. अहो, जिंकणं किंवा अयशस्वी होणं म्हणजे हारणं हे आकारावर अवलंबून नसतं. मग आलं का नाही परत तिथंच महत्त्व. मी मोदींचं उदाहरण दिलं, मी मगाशी स्वीपरचं उदाहरण दिलं, आत्ता 2 मिनिटापूर्वी मी हेडमास्टरचं उदाहरण दिलं, पिऊनचं उदाहरण दिलं. आकारावर काही नसतं. आता एखादी व्यक्ती ऐका बुटकी असेल, ए पर्सन इज व्हेरी शॉर्ट. ऐका, एखादी व्यक्ती बुटकी आहे, शॉर्ट, बट ही कॅन बी इंटेलिजंट, क्लेवर. बुद्धिमान असू शकते, चलाक असू शकते, बाकीच्यांना गप्प बसू शकते. मग काय साईजवर अवलंबून आहे का? मला सांगा, साईजवर अवलंबून असतं. नाव टेक माय एक्झाम्पल. आय एम क्वाईट थिन, स्लिम. स्लिम आहे मी, थिन आहे. आय एम नॉट फॅट, राईट? बट आय नो, आय हॅव कॉन्फिडन्स दॅट आय कॅन टीच वेल. मला कॉन्फिडन्स आहे ना की मी बऱ्यापैकी शिकू शकतो. आय कॅन टीच बेटर. आय कॅन टॉक इंग्लिश. मोडकं तोडकं का असं ना, पण मला बोलता येतं. मुलं माझं अनुकरण करतात. माझ्या क्लासला फार विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. म्हणजे काय, तुमचं यशापयश असं म्हणावं लागेल. यशापयश, सक्सेस ऑर फेल्युअर डज नॉट डिपेंड ऑन साईज ऑर हाईट ऑर वेट. बघा मी पुढं काय जोडलं, हे आहे का तरी कवितेत? पण जोडलं ना मी. आकारावर अवलंबून नाही, उंचीवर अवलंबून नाही, तुमचं वजन किती याच्यावरही अवलंबून नाही. किती छान सांगितलं आहे डगलस मॅलॉकने, डोक्यात घेण्यासारखं आहे. मग आता ती ओळ परत वाचतो. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर फेल. आता टू विनचा अर्थ लिहा. टू विन जिंकणे, यश प्राप्त करणे. टू विन
टू विन, जिंकणे, यश प्राप्त करणे. याला टू बी सक्सेसफुल बी म्हणू शकतो आपण. विनला टू बी सक्सेसफुली तर होऊ शकतं. हा पण अर्थ आहे विनचा इथं, टू बी सक्सेसफुल. जिंकणे, यशस्वी होणे. आता याच्या अपोजिट वर्ड आहे फेल, टू फेल, अयशस्वी होणे, टू फेल. इम्पॉर्टंट. मग जिंकणं किंवा यशस्वी होणं, हारणं किंवा अपयश प्राप्त होणं हे आकारावर अवलंबून नसतं. मुंगी, ॲन्ट, ॲन एक्झाम्पल ऑफ ॲन ॲन्ट. माहिती आहे ना तुम्हाला, जर का हत्तीच्या कानात गेली तर असं म्हणतात त्याला मारू शकते. बघितलं. मग व्हॉट इज द साईज ऑफ ॲन ॲन्ट? किती बारीक आहे मुंगी. व्हेरी स्मॉल, सो स्मॉल insect, but it can kill when the time comes. It can kill an elephant. मग माझा मुद्दा कसा बरोबर झाला ते आता बघा. मी तुम्हाला मुंगीचं उदाहरण देऊ. हे असं याच्यावर त्याच्यावर काही अवलंबून नसतं. अवतारावर, कपड्यावर. एखादा माणूस फार मळके कपडे घालतो पण ते फार डोकेबाज असतो गावातला. हो, खेड्याने असे लोक आहेत, पागोटे बांधतील, मळके कपडे घालतील, पण अत्यंत चालाक आणि हुशार असतात. अशा लोकांचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. दाढी वाढलेली कसतरी दिसतात पण डोकेबाज असतात. कपड्यावर अवलंबून नसतं. ऐका माझा मुद्दा काय मग. इट डझंट डिपेंड, सक्सेस ऑर फेल्युअर डझंट डिपेंड ऑन युअर ड्रेस ऑल्सो. नाही ना अवलंबून त्याच्यावर. पुढची बोल. बी द बेस्ट. लाईन इज रिपीटेड. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. आता बघा कसं शेवट केला छान. तुम्ही जे काही आहात, मी पहिल्या पिरियडपासून सांगतो. मी असं म्हणालो होतो व्हॉट एव्हर यू मे बी. माझे शब्द होते यू मे बी. ते जरी इथं वापरले असते तरी चालले असते, पण कवीनं यू आर वापरत. तुम्ही काही का असा ना. बी द बेस्ट. त्याच्यामध्ये उत्तम बघा. आता बेस्ट ऑफ द बेस्टही परत म्हणता येतो. उत्तमातलं उत्तम ते परत पुढची पायरी आहे, बेस्ट ऑफ द बेस्ट. पण इथं कवी असं म्हणतो डगलस मॅलॉक, व्हॉट एव्हर यू आर. म्हणजे असं आता परत एक्झाम्पल देतो. इवन इफ यू आर ए क्लर्क, यू आर ए प्यून, you are a carpenter, you are a fitter, you are a painter, but be the best painter, be the fitter, be the best electrician, be the best wireman, be the best peon. Right? त्यातलं बेस्ट बना. आता ही कविता संपली. दिसायला साधी कविता आहे पण अर्थपूर्ण कविता आहे. हा स्टँजा परत एकदा वाचून मी आज थांबणार आहे. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. रायमिंग पेअर्स. ट्रेल फेल कोणालाही कळतं. स्टार आर. आजचा पिरियड संपला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची चर्चा करणार आहोत. काळजीपूर्वक प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. ओके, बाय.